ज्यांच्या कामात कोणताही राग, लोभ नसतो आणि केवळ चांगले काम करण्याची प्रामाणिक इच्छा असते, असे रवी शेठ यांचे व्यक्तिमत्व आहे. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून आज पनवेल पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तसेच जिल्हा परिषदेची सूत्रेही आता आपल्याच हातात आहेत आणि या यशात रवी शेठ पाटील यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वहाळ येथे केले. तसेच बंडखोर आणि विरोधकांवर निशाणा साधताना कडक शब्दात टीका केली. वेळ आल्यावर ज्यांची त्याला जागा दाखवावी लागते आणि ते काम आता आपल्याला करायचे आहे. ज्यांच्या हातात सगळी सूत्रे दिली होती, मात्र सर्व काही आपल्यालाच पाहिजे या हव्यासापोटी ते सोडून पळाले. त्यांच्या नशिबात आता धोंडाच आला आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. एक इकडून पळाला तिकडं, त्याची जागा त्याला पण दाखवली. इथून आलेलं इथं सर्व सत्ता भोगल्यानंतर म्हणजे सगळी सूत्र हातात त्यांच्या दिली होती, ती सर्व सूत्र हातात घेऊन सर्व भोगल्यानंतर मला हे पण पाहिजे ना ते पण पाहिजे असं करून जो पळाला असेल तर त्यांच्या नशिबात काय धोंडाच येतो ना, अशा प्रकारे ते धोंडा आता आलेला आहे. देव ते चांगलं काम करतात, चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट, ज्याचं त्याच्या पदरात देव टाकत असतं. भाजप नेते रवी शेठ पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी वहाळ येथील साई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून रवी शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान या सोहळ्याचे औचित्य साधून गव्हाण जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या निकिता खारकर, चांजे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या रीना घरत, गव्हाण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या जिज्ञासा कोळी, वहाळ पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य वितेश म्हात्रे आणि चांजे पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य कैलास भोईर यांचा जाहीर सत्कार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उत्तम कोळी, निलेश खारकर, किशोर पाटील, धीरज ओवळेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज या पवित्र अशा साई मंदिरामध्ये अनेकविध असे कार्यक्रम साजरे होत आहेत. पहिली तर गोष्ट आहे, आपणा सर्वांचे आवडते या साई मंदिराचे संस्थापक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा सर्व क्षेत्रात काम करणारे तरुण तडफदार, 55 म्हणजे जास्त महिने झाले, तरुण तडफदार असे आता 55 वर्ष ते आहेत. पण आता त्यांचा युनिफॉर्म पाहिला, चालताना पाहिलं की नक्कीच एखादा महाराष्ट्रातला, देशातला आमदार, खासदार, मंत्री जसं पुढे यावा तशा प्रकारे दिसतात. साईबाबांनी त्यांच्यावर इतकं छान सुंदर म्हणजे आशीर्वाद दिलेला आहे, छत्र धरलेलं आहे की त्याच्यामुळं मनामध्ये कसली चिंता नाही. ज्याच्या कामामध्ये सतत कसलाही राग लोभ नसतो, काम आहे, चांगलं काम करायची इच्छा असते, ते त्यांच्या चेहऱ्यावर असा इतका चांगला आनंदी सुखसमाधानाचा चेहरा त्यांचा दिसत असतं आणि ते रवी शेठ तुमच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आम्हाला खरंच आनंद वाटतो. पण आज आपण अशा या पवित्र ठिकाणी जमलेलो आहोत साई मंदिरामध्ये. रवी शेठना अतिशय चांगलं बोलले, त्यांचं भाषण नेहमीच चांगलं असतं. त्या निवडणुकीत सुद्धा आम्ही बरीचशी सूत्र त्यांच्याच हातात दिली होती. समयानुरूप वेळ प्रसंग बघून कशातनं बोलायचं ते त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणजे कुणाला दुखवायचं नाही आणि कुणाची परवाई करायची नाही. अशा पद्धतीनं आपल्याला आपलं काम चांगल्या रीतीनं व्हायला पाहिजे. तशाच दुसऱ्याचा सन्मान ठेवून ते बोलत असतात, भाषण करत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये माझा गवगवा जास्त येतो. म्हणजे गरजेपेक्षा जास्त बोलतात. तर मला नाही बोलता येत नाही का, आपल्याला जर बोलता येत तर हे बस झालं मोठ्यानं काय बोलता येत नाही. कधी हात आपण गुपचूप करतो, थांबत जास्त नको म्हणून. पण त्यांच्या मनातलं ते प्रेम बोलत असतं. ते जे बोलतात त्या त्यांच्या मनातलं प्रेम बोलत असतं. आणि आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत समोर आहेत त्यांच्या बाबतीत आणि नसतील त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं प्रेम हृदयात जपलेलं आहे. आणि
जास्त करून सामाजिक काम हे ते तशा पद्धतीने करत असतात. आज उल्लेख झाला की आपण विशेष आता बघायचं झालं तर जिल्हा परिषद गव्हाण, पंचायत समिती गव्हाण आणि पंचायत समिती वहाड अशा रीतीनं आता आपल्याला ह्या निवडणुका आहेत. अखिलेशाला बघा, तो पण त्यांनी पण चांगलं काम केले, चांगलं काम केले. त्याला म्हटलं तर पण त्यांनी माझं नाव नाही घेतलं, माझं नाव नाही घेतलं तर अशी शेकडो नाव आपल्याला घ्यावी लागतील. पण नव्या दमाचा माणूस आहे. उत्तर भारतीय पण आपल्याकडे भरपूर आहेत. जे काही उत्तर भारतीय होते त्यांना सांगितलं आता त्यांना लांबच ठेवायचे, जवळ ठेवायचे नाही. त्यांचं काम झालं, संपलं. त्यांना सांगितलं आणि कालच त्या लोकांनी घेतलं, ताबा पण घेतला. तिजोरीचा ताबा, हनुमान मंदिरातला तिजोरी ताबा यांनी घेतला आणि सांगितलं आता ही तिजोरी उद्या पण नाही. 9 लोकांपैकी 8 लोक इकडं आहेत आपल्याबरोबर आणि एकच माणूस पलीकडे जाऊनशी ज्याला आपण सत्ता हातात दिली, तू जर तुझं बोलत असेल तर शेवटी वेळ आल्यावर ज्याची त्याला जागा दाखवावी लागते आणि त्याप्रमाणे ती जागा दाखवण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. एक इकडून पळाला तिकडं, त्याची जागा त्याला पण दाखवली. इथून आलेलं इथं सर्व सत्ता भोगल्यानंतर म्हणजे सगळी सूत्र हातात ज्यांच्या दिली होती ती सर्व सूत्र हातात घेऊन सर्व भोगल्यानंतर मला हे पण पाहिजे ना ते पण पाहिजे असं करून जो पळाला असेल तर त्यांच्या नशिबात काय दोंडाच येतो ना, तशा प्रकारे ते दोंडा आता आलेला आहे. देव ते चांगलं काम करतात, चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट, ज्याचं त्याच्या पदरात देव टाकत असतं. आज जर बघितलं आपण दुग्ध शर्कराचा योग आहे, का रविशेठ पाटलांचा वाढदिवस आहे आणि कालच आमचे 4 उमेदवार, उरणचे 1 आणि गव्हाण विभागाचे 3 यांचा आज इथं सत्कार होत आहे. हे खरोखर मला आनंद गगनात मावेन असा आहे, कारण मी मुद्दामून गव्हाणच्या बाबतीत बोलेन, बाकी मी यांच्या चांज्या झेडपीच्या बाबतीत तेवढं बोलणार नाही का तो योग्यच आहे, काम करत असतो नेहमी. पण गव्हाण झेडपीमध्ये मी कालसुद्धा असंच हे केलं आहे का गेली 20 वर्ष मी रामशेठच्या बाहेर होतो आणि तोपर्यंत झेडपी काय मिळून दिली नव्हती. कसे बाकी ते काम त्यांचं मजबूत आहे, सर्व ठिकाणी होतं, पण गव्हाण झेडपी ही मिळाली नव्हती. परंतु आम्ही दोघं एकत्र आल्यावर ती झेडपी आम्ही आमच्या ताब्यात घेतली. विशेष सांगण्याचं काम काय की या झेडपीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार देता नाही आला, ही सर्वात मोठी खंत मला वाटतो. कारण आम्ही शेतकरी कामगार पक्षातून रामशेठ असतील काय सर्व मंडळी आम्ही काम केलेलं आहे, पण इतकी शोकांतिका मी कधी बघितली नव्हती. फक्त आम्ही सांगितलं आमची झेडपी आम्ही आणू, हे करू, अशाच पद्धतीने बोलणारे घरी बसलेत. आज बघतो मी वाटेल त्या पद्धतीने इथं आमच्यावर टीका केली जाते. पहिले रामशेठ मिल्लाले होते, आता माझ्यावर टीका केली जाते. असू द्या, मी टीकेला काही घाबरत नाही. टीका ही टीकाच असतो. काम करत असताना टीका झाल्याच पाहिजे. निंदकाचे असावे घर शेजारी, तसा हिशोब आहे कुठेही गेलो तरी. परंतु मला आजसुद्धा अभिमानानं सांगतो की आमची निकिताताई झेडपीमध्ये इथं निवडून आल्या. दुसरे आमचे वितेश म्हात्रे हे पंचायत समितीनं आणि आमची कोळी समाजाची आणि इतक्या लोकांना नाव कसं विसरतो, वय झाल्या जिज्ञासा कोली जी सरपंच होती आणि आमच्या जितूची मिसेस या उरण मतदारसंघातून झेडपीवर निवडून आल्या आणि त्यांचा मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा रविशेठला सुद्धा आणि त्याच्यासोबत ज्यांचा सत्कार वाढदिवस झाला त्यांना शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थानं गव्हाण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीत आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे आणि यश प्राप्त होत असताना 100 वर्षे जगतील
आता साधारणतः 85 वर्ष झालेली आहेत मला तर वाटते. आणि खरोखर आज जरी माझा वाढदिवस असला तरी वाढदिवसानिमित्त तुम्ही जरी आलेला असलात, पण मेन कारण तुम्हाला माहीत आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचं आपलं सर्वांचं स्वागत करणं आहे. आणि मनापासून सर्वांचं धन्यवाद की तुम्ही वेळेवर हजर राहिलात. आज पनवेल महापौर उपमहापौर तिथं बसतायत, विराजमान होत आहेत. फार मोठा सण तिथं साजरा होतोय. पण तरी सुद्धा इथं आमचे म्हणजे बंधू, दोन्ही बंधू, कारण ह्या इलेक्शनमध्ये मगाशीच तुम्ही क्लिप ऐकली असाल की स्कूटीवर दोघे जण फिरत होते. पण खऱ्या अर्थानं जो कार्यकर्ता असतो तोच खरा नेता असतो आणि नेता असतो तोच खरा कार्यकर्ता असतो. साहेबांनी एवढी मेहनत घेतली आणि जिल्हा परिषद म्हणजे 55 वर्ष इथं कधी आपल्या ताब्यात म्हणजे त्यांच्या ताब्यात आला नव्हता. पण आज ह्या ठिकाणी नाही बोललं तर 3 वेळा मी म्हणजे पार्वती पाटील जिल्हा परिषद सदस्य असतील, कातकरी मॅडम सदस्य असतील किंवा त्यानंतर रवी पाटील सदस्य असतील, यांना करताना मी त्यावेळेला मी ठामपणे उभा होतो. पण आज जयम म्हात्रे साहेब आणि रामशेठ ठाकूर जर खुर्चीला खुर्ची लावून उभं राहिले बसले तर काय होतं तुम्हाला समजतोय. जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि ह्या व्यक्ती अशा आहेत की आज रामशेठ ठाकूर साहेबांचं 75 वय असेल किंवा जयम म्हात्रेंचं साधारणतः बरोबरी असेल, पण वय कोण म्हणजे काम करत असताना वय सगळं विसरून जायचं असतं. आणि मी खरोखर की दत्ता असेल किंवा आपले तुम्हाला माहीत आहे रामशेठ ठाकूर साहेबांबरोबर जी बॉडीगार्ड असतात त्यांना मी सांगतोय की तुम्हाला दमवतात अमित, तुम्हाला शेठ दमवतायत, खरोखर आम्हाला खरोखर दमवतायत. कारण शेठ कधी दमत नाहीत. आणि खरोखर काम करत असताना म्हणजे राजकारणाचंच काम नाही तर शाळांचं बघत असताना, समाजकार्य बघत असताना त्यांचं नीटनेटकं काय व्यवस्थित चाललंय की नाही चाललंय, मी नुसता गुरु मानत नाही तर खरोखर जो कार्यकर्त्यांबरोबर खुलतो त्याचबरोबर समाजसेवेत पूर्णपणे कामात उतरतो अशा माणसालाच मी गुरु मानतो. आणि खऱ्या अर्थानं ही जोडी जी आहे ती खऱ्या अर्थानं जोडी काम करत असते. धन्यवाद. आज आपण साईनगर साई मंदिर येथे रविशेठ पाटील साहेबांचा वाढदिवस त्यानिमित्त आणि आमचा विजयाचा सत्कार समारंभ हा साजरा होत आहे. आणि या प्रसंगी आपले किंग मेकर रामशेठ ठाकूर साहेब, जयम म्हात्रे साहेब, वायटी अप्पा, रविशेठ पाटील साहेब आणि आपले सर्व मान्यवर, आपणही मान्यवर, ॲक्च्युली स्टेज हा उलटा पाहिजे होता म्हणजे सगळेच एकत्र झालं असतो. स्टेज अपुरा भरला आहे. हे सर्व मान्यवरच आहेत आणि ह्या आमच्या यशाचे खरे शिल्पकार हे तुम्ही सर्वजण आहात. आपल्या सर्वांमुळे हा आमचा विजय झालेला आहे. आणि हा विजय फक्त मिरवण्यासाठी नाही आहे तर आम्ही आजपासून पायाला भिंगरी लावत जे काही समस्या येतील, ज्या उलवानोटच्या ज्या काही प्रसंगी समस्या किंवा प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी आम्ही सर्व उमेदवार हे कटिबद्ध आहोत. आणि येत्या गुरुवारीच आम्ही जसं साहेबांनी सांगितलेलं त्या निवडणुकीच्या अगोदर आमची कामाची सुरुवात झालेली आहे. येत्या गुरुवारी उलवानोटमधल्या मोठी समस्या सोडवणार आहोत ती म्हणजे पेट्रोल पंप. हे पेट्रोल पंपचं उद्घाटन रामशेठ ठाकूर साहेब आणि जयम म्हात्रे साहेब आणि हे सर्व व्यासपीठ पूर्ण व्यासपीठासमोर आपण सर्वजण करणार आहोत. आणि आपल्या सर्वांच्या साथीनं आम्ही एक छोटे नौके आणि निकिताताई आणि जिज्ञासाताई हे सर्वजण नवीन आहोत आणि आमच्या चुका काही झाल्या असतील तर आम्हाला समजून घ्या आणि आम्हालाही सांगा म्हणजे आम्हालाही कळेल की हे नाही केलं पाहिजे. कारण की आपल्या सर्व प्रेमामुळे आज आम्ही ह्या व्यासपीठावर आहोत. आणि येणारी ग्रामपंचायत निवडणूक विशेष आहे. ही भारतीय जनता पार्टीचीच असेल ही नक्की छाती ठोकून सांगतो. आणि आज आतापासून सांगतोय की आम्ही कामाला लागतोय म्हणजे ही ग्रामपंचायत
आमच्या पाठी एवढा मोठा हात ठेवला, म्हणून आज या 55 वर्षाचा इतिहास पुसला गेलेला आहे आणि या इतिहास गव्हाण जिल्हा परिषदेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवलेला आहे. तर आता ही सुरुवात झालेली आहे, तर नक्कीच येणाऱ्या ग्रामपंचायतीवर पण आपण आपला झेंडा रोवणार आहोत आणि आपण इथं उचित मान सन्मान केला. साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचा धन्यवाद मानतो.